समाजावर जिनं स्वराज्य विचाराचं सिंचन करून या मराठी मातीत स्वाभिमानाचं बीज पेरलं, तर राजमाता, लोकमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये समतेचं ममतेचं स्वराज्य निर्माण केलं नसतं, इतिहासाची पानं कुठंतरी कत्तलखान्यात छापल्या गेली असती, ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास ऐकून सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची आणि चाळून पहा पाने या भारताच्या इतिहासाची ते छत्रपती संभाजीराजे भोसले आकाशात विजेचा कडकडाट व्हावा आणि भूकंपान पृथ्वी गडगडा हलावी अशा परिस्थितीमध्ये अज्ञान व अंधश्रद्धेचं मूळ असणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाला जाळून भस्म करणारे, नव्या स्फूर्तीची निर्मिती करणारे, स्वतंत्र देशाची घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या माता भगिनी ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी जमलेल्या आहेत, त्यांनी जर ज्ञानाची ज्ञानगंगा तळागाळापर्यंत नेऊन पोहोचली नसती तर हे कार्य घडलं नसतं. असे क्रांतीचे धगधगते निखारे ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले. भारत हा 2020 मध्येच महासत्ता होईल असं विधान बाळगलं. असे एपीजे अब्दुल कलाम ज्यांच्या रक्ताच्या तिरंग्यातून आज स्वतंत्र देश आपला त्या ठिकाणी आपण बघतोय, असे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, मदनलाल धिंगरा या तमाम महामानवांच्या विचारांना ज्यांनी आम्हाला चालायला, बोलायला आणि वागायला शिकवलं, असे थोर संत या लोकांना त्या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो, महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र जमलो. आज पैसा देणारे लोक भरपूर आहेत, पण वेळ देणारे लोक कमी आहेत आणि म्हणून असल्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. अशा सर्व आयोजक मंडळीसाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या विचार मंचावर उपस्थित जाधव सर, अविनाश नरवडे सर, निळं वादळ सोशल ग्रुप संस्थापक अध्यक्ष एकनाथ वाघ सर, उपसरपंच महेंद्र बावस्कर सर, संघर्ष मित्र मंडळ आणि शिवशक्ती मित्र मंडळ, त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले माझे सहकारी प्राध्यापक कारभारी दुधारे सर, प्राध्यापक रवींद्र वाघमारे सर, प्राध्यापक प्रदीप काटकर सर, तुम्ही सर्व समोर बसलेले जागरूक पालक आणि हुशार विद्यार्थी मित्रांनो, आज या जयंतीच्या निमित्त आपण एकत्र आलो. पण जयंत्या पुण्यतिथ्या ह्या दरवर्षी चालतच राहणार आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे. पण या जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी घरी जाऊन घेऊ शकलो पाहिजे, त्याच्यातला एखादा विचार आचरणात आणला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आयोजकाचं स्वप्न पूर्ण होतं, जयंती साकार झाली असं आपल्याला वाटू शकतं. बांधवांनो, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घ्यायच्या असेल तर आम्ही हे सगळे महापुरुष त्या ठिकाणी डोक्यावर घेऊन मिरवलेले आहेत, पण डोक्यात घालायचो आम्ही विसरलेलो आहे. आणि या सगळ्या लोकांना अनेक महापुरुष आहेत. शिवशाहू फुले आंबेडकर यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या विचारांना आपण एक विचार त्या ठिकाणी रोज जर अवलंबला तर आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्यांच्या विचारामध्ये आहे, एवढी क्षमता आहे. पण आज आम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसरून गेलेलो आहे. आणि या सगळ्या मंडळींना एवढं स्थान प्राप्त का झालं? त्यांच्या वाटेला मोठा संघर्ष आलेला आहे. तुमच्या आमच्यासाठी अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे. एक भारत माता असते, भारत मातेच्या गळ्यामध्ये एक फुलांचा हार असतो. भारत मातेच्या गळ्यामध्ये फुलांचा हार असतो आणि काही फुलं मात्र मातीत पडलेली असतात. मातीत पडलेली फुलं भारत मातेच्या गळ्यातल्या फुलांकडे पाहून म्हणत होती, सांगत होती, अरे बाबा, तुम्ही किती भाग्यवान, तुम्ही किती गुणवान, तुम्ही किती नशीबवान, कारण तुम्ही भारत मातेच्या गळ्यामध्ये आहात. भारत मातेच्या गळ्यातल्या फुलांकडे मातीत पडलेली फुलं पाहून सांगत होती, आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच गुणवान होतो, आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच मातीत पसरलो होतो, आम्ही सुद्धा तुमच्यासारखं चिखलातून उगवलो होतो, आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच जमिनीवर पडलो होतो. पण ज्या दिवशी आम्ही आमच्या काळजामध्ये दुःखाच्या संकटाच्या सुया टोचून घेतल्या, त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी भारत मातेच्या गळ्यातला हार बनलोय. अशाच पद्धतीने सगळे महापुरुष त्यांनी आपल्या काळजामध्ये दुःखाच्या संकटाच्या सुया टोचून घेतल्या, म्हणून या भारत मातेच्या गळ्यातले ते कोहिनूर झालेत. बांधवांनो, ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे.
आजच्या पिढीला आम्हाला एवढं काही गोष्टी सांगायच्या, त्या गोष्टीमधून तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी बोध घेता आला पाहिजे. आणि हा बोध नेमका कसा आहे? छत्रपती शिवाजी महाराज एका ठिकाणी खेळत होते. खेळता खेळता कुठेतरी पडले. समोरासमोर त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. शिवाजी राजांना वाटलं की आम्ही पडलेलो आहोत, माँसाहेब येतील, आम्हाला उठवतील, चालवतील, कुठेतरी जवळ घेतील, कुशीत घेतील. परंतु जिजाऊ माँसाहेबांनी असं केलं नाही. त्यावेळेस बाळ शिवाजी राजांना थोडासा राग आला आणि त्यांनी माँसाहेबांना विचारलं, माँसाहेब, आम्ही तुमच्या समोरच त्या ठिकाणी पळता खेळता खेळता पडलो, आम्ही तुमच्या समोर होतो, तरी तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उठवायला आलेला नाहीत. त्यांना राग आला. त्यावेळी जिजाऊ माँसाहेबांनी उत्तर दिलं, बाळ शिवबा, आज तुम्ही त्या ठिकाणी आमच्या समोर खेळता खेळता पडलात, याच्यानंतर अख्खं स्वराज्य, अख्खं आयुष्य तुम्हाला आमच्या शिवाय घालवायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कोणी उठवणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी उठलं पाहिजे, जगलं पाहिजे. हा संदेश जिजाऊने त्या ठिकाणी दिलेला आहे. आज आमच्या स्त्रिया काय करतात? आमच्या मुलाला कुठं त्या ठिकाणी पाठवायचंय, आमचा मुलगा कुठेतरी एखादा विचार घेऊन आलेला आहे, आमचे पालक त्या ठिकाणी त्याला त्या थांबवायची गोष्ट करतात. मुलगा त्या ठिकाणी काही करायला स्वप्न घेऊन पालकांकडे गेला तर पालक त्याला सांगतात, तुझ्याकडनं होणार नाही, तू या ठिकाणी गोष्टी करू शकत नाही. या पालकांना, या महिला भगिनींना आजच्या एवढंच सांगायचं आहे की आम्ही त्यांना सांगतो की तुझं त्या ठिकाणी आतरून पाहून पाय पसर. पालकांनी एवढं सांगितलं पाहिजे, तुला काय पसरायचे पसर पाय, आथरुणाचं आम्ही बघून घेतो, असा संदेश त्या ठिकाणी आमच्या मुलाला त्या ठिकाणी तयार केला पाहिजे आणि मुलं घडवली पाहिजे. आज ही परिस्थिती कुठेतरी कमी दिसते. मला काल परवा कोणीतरी विचारलं की असं कुठलं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये आता गर्दी कमी झालेली आहे, स्कोप कमी आहे आणि त्या ठिकाणी मग माझं त्या ठिकाणी लवकर सिलेक्शन होईल आणि मला त्या ठिकाणी पाहिजे तशा गोष्टी मिळतील. त्याला एवढंच सांगितलं, बाबा आता त्या ठिकाणी गर्दी, स्कोप हे ते बरेच झालेले आहेत, पण एक क्षेत्र त्या ठिकाणी रिकाम आहे आणि त्या रिकाम्या क्षेत्रात तू जर गेला तर नक्कीच त्या ठिकाणी तुझं या ठिकाणी जीवन सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते क्षेत्र म्हणजे फक्त माणुसकी आहे. आज त्या ठिकाणी अन्न स्वस्त झालं बांधवांनो, परंतु माणुसकी मात्र घाण झालेली आहे. माणुसकी त्या ठिकाणी कुठेतरी घाण पडलेली आहे, महाग झालेली आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आम्ही त्या ठिकाणी पुढे एक एक पाऊल आमचं यशाच्या शिखरावर त्या ठिकाणी नेऊन ठेवलं पाहिजे. आज या गावामध्ये आल्यानंतर कळालं की एक गाव एक जयंती. मी महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून जातो, परंतु त्या ठिकाणी मला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला अनुभव असा आहे की एका ठिकाणी एका गावात गेलो तर पलीकडच्या गल्लीतली लोक सुद्धा अलीकडच्या गल्लीत येत नसतात, कारण की वेगळ्या पार्टीचा, वेगळ्या समाजाचा कार्यक्रम असतो. परंतु हे एक ज्वलंत आणि उत्तम उदाहरण आहे. या गावासाठी, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज या जयंतीच्या निमित्त मला एवढं सांगावंसं वाटतं की 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. 50 ला गणराज्याची निर्मिती झाली. 56 ला राज्याची विभागणी झाली. 62 ला आमच्यावर काही आक्रमण झाले. 69 ला मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येय धोरण आखण्यात आली. 72 ला घासीराम कोतवाल नाटक रिलीज झालं. 75 ला शोले चित्रपट रिलीज झाला. बॉलिवूडचा हॉलिवूडकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी बदलून गेला. 89 ला 18 वर्षाच्या तरुणानं राजकारणात यावं यासाठी काही प्रयत्न करण्यात आले. 82-85च्या काळात आम्ही त्या ठिकाणी पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास केला. 92च्या काळामध्ये आम्ही गॅट करार स्वीकारला. 2000 मध्ये भारत संगणकाच्या बाबतीमध्ये जगाचाही माहितीमध्ये बाप बनला. 2005 मध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये माहितीचा अधिकार आला. 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-9 मध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये ज्ञानो येण्याची स्वप्न आम्ही बघितली. 2008-9 मध्ये प्रत्येकाच्या दारासमोरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले. 2008-9च्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आले. आमचं बोलणं अजूनही सुधारलं नाही. रस्ते आमचे सिमेंट काँक्रीटचे झाले. आमचं चालणं अजूनही सुधारलं नाही. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे दुर्बिणीच्या साह्याने आम्ही जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर राहणाऱ्या, शेजारी राहणाऱ्या माणसाचे आणि आपले संबंध अजून प्रेमाचे निर्माण झाले नाही. या देशातली शोभांतिका आहे आणि या गोष्टीचा आज आम्ही विचार करणं गरजेचं आहे. आम्ही खूप पुढारलेलो आहोत, आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कुठेतरी कमतरता भासते. आणि मग त्या ठिकाणी 21व्या शतकात सुद्धा अनेक महापुरुषांच्या विचारांची गरज आम्हाला भासते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर आम्ही केला तर त्या ठिकाणी ढाल तलवारीच्या पलीकडचे शिवाजी महाराज आम्हाला समजले पाहिजे. शिवाजी महाराज म्हटलं तर आम्हाला तलवार, ढाल, त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी छाटलेली शाहिस्ते खानाची बोट, अफजल खानाचा काढलेला कोतळा, एवढ्याच गोष्टी आमच्या मुलांना शिकवल्या जातात. शिवाजी महाराजांनी सगळ्या आयुष्यामध्ये काय लढायाच केल्या का? अजिबात नाही. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाती जातीत विभागलेला समाज एकत्र करण्याचं काम केलं आणि त्याला एक नाव दिलं, तो म्हणजे मावळा. त्या मावळ्यामध्ये 12 बलुतेदार होते, 18 आळुतेदार होते. त्याच्यामध्ये कुठल्या जातीचा द्वेष केला जात नव्हता, धर्माचा द्वेष केला जात नव्हता. शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते. शिवाजी महाराजांचं जे चित्र आज आम्ही बघतोय ते सुद्धा एका मीर महम्मद नावाच्या मुस्लिम त्या ठिकाणी चित्रकारांनी काढलेलं आहे. आज आम्ही समाजामध्ये जीवन जगत असताना थोडस वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही समाज कंटक करतात, या लोकांपासून थोडस दूर राहिलं पाहिजे. काही लोकांपासून आम्ही बहिरं झालं पाहिजे. जे लोक जातीचा धर्माचा त्या ठिकाणी विचार समाजामध्ये पेरतात आणि त्याच्यातून जर द्वेष निर्माण होत असेल तर आम्ही याच्यातून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, या सगळ्या लोकांचे विचार आमच्या डोक्यात जाईल आणि आमच्या डोक्यातल्या मेंदूपर्यंत जेव्हा या सर्व महापुरुषांचे विचार जातील तेव्हा खऱ्या अर्थानं आमचं मस्तक सशक्त होईल. आणि सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होऊन पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. हा महापुरुषांच्या विचारांचा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ठिकाणी आज केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही बघितलंय की आम्हाला बराच इतिहास सांगितला जातो. या महाराष्ट्राचा इतिहास नेमका काय होता? 5 सुलतानी सत्ता देशाच्या उरावर थैया थैया नाचत होत्या. मंदिरं लुटल्या जात होती. मंदिरं लुटल्या जात होती. अहो, लुटलं जाईल म्हणून पोटची पोर सोडा, धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना उगवायची भीती वाटत होती. वासुदेवाची भूपाळी आणि संतांची कवणे या महाराष्ट्रामध्ये घुमत नव्हती. गायींच्या वासराचा हंबरडा कानावर ऐकू येत नव्हता. आणि अशाच काळामध्ये मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न जन्मास आलं आणि मग महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिनके पेट में से बापों का बाप छत्रपती शिवाजी पैदा हुआ था. अशा या जिजाऊंचे संस्कार आमच्या मुलावर त्या ठिकाणी कधीतरी पडले पाहिजे. इथे शाळकरी मुलं जमलेले आहेत आणि युनिफॉर्मवर आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी या मुलांच्या कानावर जर पडल्या तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या प्रत्येक गावातला, प्रत्येक शाळेतला, कॉलेजमधला विद्यार्थी सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला त्याच्या आयुष्याची दिशा नक्की कळेल. नाही तर दिशा जर नक्की कळाली नाही तर आपला जो तरुण आहे तो दिशाहीन होईल. आणि म्हणून आज या महापुरुषांच्या विचारांना जर आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो, या विचाराचं आदान प्रदान जर समाजात झालं तर खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो, आम्ही ज्यांच्यासाठी जीवन जगतो, ती आमची जी पिढी आहे नवीन, ती पिढी योग्य त्या ठिकाणी संस्कारांना पुढे जाणार आहे. इथे बरेचसे आई वडील आहेत, पालक आहेत. त्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या मुलाला त्या ठिकाणी थोडीशी परिस्थितीची जाणीव करून द्या. आपल्या मुलाला आज आम्ही काय सांगतो की आम्हाला जे भेटलं नाही ते आमच्या मुलाला भेटलं पाहिजे, या भानगडीत पडू नका. आम्हाला जे भेटलं नाही ते आमच्या मुलाला भेटलं पाहिजे म्हणून तुम्ही दिवसाचं रात्रीचा दिवस करता, काम करता आणि त्यांना आळशी बनवता. त्यांना मेहनत करायला शिकवा, त्यांना तुमची परिस्थिती दाखवा, त्यांना एखाद्या कुठेतरी मोठा बंगला बांधून त्यांना एखाद्याने बांधलेला असेल त्याला तो दाखवायला न्या, म्हणजे त्याला कळेल श्रीमंती काय असते. एखाद्या झोपडपट्टीच्या एरियामध्ये जर खराब त्या ठिकाणी लोकवस्ती असेल, तिथे घरं चांगली नसतील, झोपड्याची घरं असतील, तर त्या मुलाला तेही दाखवा, त्याला गरिबी कळेल. या परिस्थितीची जाणीव जोपर्यंत आमच्या मुलाला होणार नाही आणि मग तो त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही. तुम्ही जर म्हटले मला जे नाही भेटलं ते त्याला भेटणार, म्हणजे त्याला मोबाईल द्यायला लागले, गाडी द्यायला लागले, पण त्याचं वय काय, त्यानं त्या मोबाईलचा यूज कसा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी पालकांनी त्याचा विचार केला पाहिजे. आणि मग तो त्या ठिकाणी नक्कीच यशाचे हुंकार त्या ठिकाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आपला मुलगा जर जात असेल तर त्याला चालता चालता खडे चिचारले, वाळू चिचारले तर तुम्ही त्याचा रस्ता बदलू नका. त्याला सांगा तू ज्या रस्ता पकडलेला आहे त्याच रस्त्याने पुढे चाल, कारण की यश तुझं त्याच रस्त्यावर आहे. चालता चालता त्याच रस्त्यावर भला मोठा दगड तुमच्या आडवी आलेला आहे, त्याला सांगा या दगडाची उंची बघून घाबरू नको, त्या दगडाला वळसा मार आणि पुढे चालत जा.
कारण की यश त्या दगडाच्याही पलीकडे असणार. त्याच रस्त्याने चालता चालता भला मोठा डोंगर आडवी येईल, त्या मुलाला सांगा खचून जाऊ नको, त्या डोंगराचा अंदाज घे आणि त्याला वळसा मार, कारण की तुझं यश त्या डोंगराच्याही पलीकडे असणार आहे. ही प्रयत्न जिद्द चिकाटीची भावना तुमच्या मुलामध्ये जर आली तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याला यश मिळणार आहे, यशाची उंची तो मुलगा गाठणार आहे. आणि अशा मुलांना आतापासून घडवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं तर जिजाऊंचे जे काही संस्कार आहेत ते त्या ठिकाणी आजच्या मुलांना कामी पडणार आहे, नक्कीच आहे. परंतु आज आमचा तरुण, आमचे आजी आजोबा या सगळ्या गोष्टींचा जर आम्ही विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचे उदाहरण आम्ही देतो, परंतु ते घरामध्ये कितपत त्याचं त्या ठिकाणी संस्काराचं पालन होतं हे आम्ही स्वतः आमचं बघितलं पाहिजे. नाहीतर आम्ही पूर्वी आमचे आजी आजोबा छत्रपतींच्या, बाबासाहेबांच्या गोष्टी सांगून मुलांना मोठं करत होते. आताचे आजी आजोबा फॅशनवाले आहेत. त्यांना जर विचारलं तर आजी म्हणते आजोबाला झोपेत का बडबडता, आजी म्हणते आजोबाला झोपेत का बडबडता, का कुणाला विचारताय, डान्स बार कधी उघडताय. आजोबा म्हणतात आजीला अगं वेडे असं कधी घडतंय का, आजोबा म्हणतात आजीला अगं वेडे असं कधी घडतंय का, जुनं झालं कुकर म्हणून सिट्टी मारणं सोडतंय का. मग अशा प्रकारचे आजी आजोबा जर असतील तर आमच्या मुलांकडनं आम्ही काय अपेक्षा कराव्या. शाळेतून मुलगा घरी येतो, घरी आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की त्याने डायरेक्ट पुस्तक घेऊन अभ्यास करायला पाहिजे, ही आमची त्यांच्याकडनं असलेली अपेक्षा आहे. पण माझी तुमच्याकडनं अपेक्षा काय असणार आहे. मुलगा जेव्हा शाळेतून घरी येतो, तुम्ही शेतातून काबार कष्ट करून येतात, आई कुठंतरी व्हॉट्सअपवर पडलेली आहे, पप्पा फेसबुकला आहेत आणि मुलगाने काय करावं अभ्यास. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर तुम्ही ज्या गोष्टी करतात याचा अनुकरण आमची मुलं करत असतात. आम्ही बघितलं की मुलं हे वातावरणानुसार घडत असतात आणि त्या वातावरणाचा त्या ठिकाणी त्याच्यावर मोठा परिणाम होतो. म्हणून तुम्ही घरामध्ये कशी भाषा वापरता त्याच्यावर सुद्धा ते तुमच्या मुलावर पडणारे परिणाम योग्य त्या ठिकाणी दिसत असतात. आणि तुमच्या मुलामध्ये जे काही स्किल आहे, कौशल्य आहे, ते शाळेतल्या टीचरला विचारला, तुम्हाला माहित असतं तुमचा मुलगा नेमका काय करू शकतो. म्हणजे सचिन तेंडुलकरला ऐश्वर्यासारखा, म्हणजे सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्याला मारता येत नाही, ऐश्वर्यासारखा ठुमका लता दिदींना देता येत नाही, लता दिदींसारखं गाणं दादा कोंडकेंना म्हणता येत नव्हतं, दादा कोंडकेंसारखा डान्स अमिताभ बच्चनला जमत नाही. पण सगळ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये बघितलेला आहे, टॉप लेवलवर बघितलेला आहे. म्हणजे तुमच्या मुलामध्ये वेगवेगळे स्किल आहे, कौशल्य आहे, त्याला त्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करा. त्याला आतापासून त्याच्या हाताला बोट धरून चालायला शिका, वागायला शिका, पण संस्काराने त्या ठिकाणी त्याला पुढे न्या. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, IAS IPS प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे. पण समाजाला अपेक्षित असणारा डॉक्टर होणे गरजेचं आहे, समाजाला अपेक्षित असणारा इंजिनियर होणे गरजेचं आहे, समाजाला अपेक्षित असणारा शिक्षक होणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी महापुरुषांचे विचार त्या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, एवढं एक महत्वाचं सांगायचं की या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. त्यांच्याकडे अफाट नॉलेज होतं. द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना जगभरात ओळखलं जातं. बाबासाहेब आंबेडकर एका छोट्याशा परिवारातून आलेले आहेत. परिस्थितीची जाणीव त्यांना होती. एवढी परिस्थिती बिकट होती तर लोकांनी त्यांना विचारलं, बाबासाहेब तुम्हाला एवढं जे ज्ञान आहे हे तुम्हाला कुठून मिळालं. अनेक पत्रकार लोक त्यांना प्रश्न विचारत होती, बाबासाहेब तुम्हाला हे जे ज्ञान प्राप्त झालं हे कुठून मिळालं. बाबासाहेबांनी सांगितलं, हे ज्ञान प्राप्त झाले नाही, हे मी माझ्या कष्टानं त्या ठिकाणी मेहनतीनं अभ्यास करून मिळवलंय. आणि त्या बाबासाहेबांची जी काही परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं, एकदा माझ्या वडिलांनी जर मला पुस्तक दिलं तर ते पुस्तक मी असं वाचायचो की मला त्या ठिकाणी माहित होतं की मी जन्मभर त्या ठिकाणी दुसरं पुस्तक विकत घेऊ शकत नाही, माझी अशी परिस्थिती होती. हातात पडलेलं पुस्तक मी असं वाचलं की आयुष्यभर ते विसरता कामा नये. अशा पद्धतीचे बाबासाहेब आज त्या ठिकाणी सिम्बॉल ऑफ मेरिट म्हणून जगामध्ये ओळखल्या जातात आणि त्यांना राज्यघटनेचा तो मान मिळालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचं मला त्या ठिकाणी जे काही उपकार आहेत समाजावर हे सांगणं खूप गरजेचं आहे. कारण या देशामध्ये एक असा ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला की त्या ठिकाणी सर्व जाती धर्म आणि त्या ठिकाणी आजच्या लोकांना कुणी कितीही काही बोललं तर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आज त्या ठिकाणी आम्ही नाकारू शकत नाही. त्याच्यावरच हा सगळा देश चालतो. या पद्धतीचे संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या आई वडिलांकडून मिळाले, परिस्थितीची जाणीव त्यांना झाली. याच्यातून त्या ठिकाणी आमच्या लक्षात आलं पाहिजे. आज
शेतकरी बांधव आहे. या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टीवरती मात करत असतात. कधी दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ पडतो, कधी कोरडा दुष्काळ पडतो. परंतु आमचे शेतकरी बांधव काळ्या मातीमध्ये पिकाचं हिरवं सोनं निर्माण करू शकतात. त्याच पद्धतीनं आमचा त्या ठिकाणी घडलेत असणारा घडत जाणारा युवक पांढऱ्या कागदावर मार्काचं सोनं नक्कीच मिळू शकतो. परंतु त्या ठिकाणी तुमच्या आमच्या योग्य संस्काराची त्यांना जाणीव झाली पाहिजे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिवरायांच्या जयंतीनिमित्त ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आमच्या या ठिकाणी माता भगिनी जमलेल्या आहेत. आम्ही बघितलं की खेड्या गावापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे. मुलींना आता अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थान निर्माण झालेलं आहे. सरकारी नोकऱ्या मिळत आहेत. परंतु आमचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा म्हणजे निव्वळ लढाई नाही, तर शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. छत्रपतींची दूरदृष्टी काय होती की त्यांनी समाजातल्या स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला पोटास लावलेल्या, कुणीही उपाशी मरत नव्हता. शिवाजी महाराजांनी म्हणजे स्त्रियांवर अत्याचार झाला म्हणून रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले. आता रांझ्याचा पाटील चौकात चौकात मिळतोय आपल्याला. या गोष्टीची कुठेतरी जाणीव झाली पाहिजे. कोपर्डीचं प्रकरण झालं, दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं आणि म्हणून आम्ही कुठेतरी खचून जातो की आपल्या मुलीला शहरामध्ये पाठवायचं की नाही. परंतु एक लक्षात घ्या, महापुरुषाच्या विचारानं जर आम्ही पुढे गेलो, काही लोक सांगत होती की छत्रपती शिवाजी महाराज असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा देश असता, जिजाऊंचे संस्कार असते, तर कोपर्डीच्या नराधामांना आम्ही हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं. काही लोक म्हणू लागले शिवरायांच्या महापुरुषांच्या विचारांचा हा देश असता, तर कोपर्डीच्या नराधामाला त्यांनी रायगडाच्या टकमट टोकावरून ढकलून दिलं असतं. काही लोक म्हणू लागले की शिवरायांच्या विचारांचा स्वराज्याचा माणूस त्या ठिकाणी आज जिवंत असता, तर त्यांनी या कोपर्डीच्या नराधामांना अरबी समुद्रामध्ये डुबून मारलं असतं. पण मला एवढंच सांगायचं आहे की शिवरायांच्या विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा हा समाज असता, तर कोपर्डीसारखं प्रकरण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या देशाच्या मातीमध्ये घडलंच नसतं. ही गॅरंटी आणि वॉरंटी त्या ठिकाणी आज तुम्हाला या ठिकाणी येऊन देतोय. आणि म्हणून या ठिकाणी महापुरुषांचे विचार जिवंत राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत, मुली आहेत, यांना मला एवढंच सांगायचं की कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना, कुठलाही निर्णय घेत असताना खचून जाऊ नका. जिजाऊंचे संस्कार आहेत आपल्या पाठीशी, ते घ्या आणि पुढे चला. पण चालता चालता मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की घे भरारी उंच आकाशी, पिंजऱ्यातच अशी तडफडू नको. घे भरारी उंच आकाशी, पिंजऱ्यातच अशी तडफडू नको. ऐक मुली तुला सांगतो, पेटून उठ आता रडू नको. घे भरारी उंच आकाशी, पिंजऱ्यातच अशी तडफडू नको. ऐक मुली तुला सांगतो, पेटून उठ आता रडू नको. पाऊल उचलण्या आधीच सांगतो, पावलो पावली असतील काटे. पाऊल उचलण्या आधीच सांगतो, पावलो पावली असतील काटे. नको जाऊ ब्युटी पार्लर, आता शिकून घे जुडो कराटे. नको जाऊ ब्युटी पार्लर, आता शिकून घे जुडो कराटे. आणि म्हणून आजच्या मुलींनी, आमच्या महिलांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. भारत देश जगातला सगळ्यात मोठा तरुणांचा देश आहे, सगळ्यात मोठा लोकशाहीचा देश आहे. परंतु या देशामध्ये 65% तरुण आहे. म्हणजे सध्या भारत जगातला सगळ्यात तरुणांचा देश आहे. अजून 10-20 वर्षानंतर आपल्या देशामध्ये सगळे म्हातारे दिसतील. आज चायना जर बघितलं तर त्या ठिकाणी तो वृद्ध देश समजला जातो. परत 65% तरुण असलेला तो तरुण कुठेतरी भरकटलेला आहे, दिशाहीन झालेला आहे. आणि या दिशाहीन झालेल्या तरुणांच्या काही व्यथा आणि काही गोष्टी आहेत, त्या तुम्हालाही माहित असतात, आम्हालाही माहित असतात. 65% तरुण व्यसनाच्या आरी गेला. आमची तरुणी फॅशनच्या आरी गेली. व्यसनाच्या आरी गेलेला तरुण आणि फॅशनच्या आरी गेलेल्या तरुणीनं त्यांचं व्यसन सोडलं, फॅशन सोडली, तर या देशाचा इतिहासच काय, भूगोलही बदलल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आजच्या तरुणांना कुठेतरी जाग होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या तरुणांना जाग होण्यासाठी शिवरायांचे विचार त्याच्या मेंदूपर्यंत त्या ठिकाणी रुजवण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही विचार आहे तो खऱ्या अर्थानं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आम्ही बघितलं कुठल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केली असं कुठं प्रकरण लिहिलेलं नाहीये. कारण की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. रायगडावर सुद्धा त्यांनी एक गंगासागर नावाचं धरण त्या ठिकाणी बांधलं आणि आजही तिथे गेला तर त्याच्यावर तुम्हाला पाणी दिसेल. म्हणजे ही राजांची दूरदृष्टी होती. शिवाजी महाराज आम्हाला फक्त लढायापुरते शिकवले, पण शिवाजी महाराज
आज जे काही आरमार आम्ही उभं करतो, जे सैन्य आम्ही त्या ठिकाणी सैन्यामध्ये लोक भरती होतात, हे सैन्याची निर्मिती, आरमाराची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आम्ही आज वेगवेगळ्या बँका बघतो. पहिली सहकारी बँक जी आहे ती मासाहेब जिजाऊंनी तयार केली होती. मग हे सगळे जे काही बोध आहेत त्यांनी 16व्या शतकामध्ये झालेल्या गोष्टी आहेत, त्या आजही त्या ठिकाणी आम्ही त्याचा उपभोग घेतो. या गोष्टीचं काय म्हणजे ज्ञान काय होतं हे आज आम्ही त्याचा वापर केला पाहिजे, ते आमच्या पोरापर्यंत त्या ठिकाणी नेऊन पोहोचलं पाहिजे. आम्ही सांगतो की आमचं सगळं झालं, आता बाबा सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर, अशा पद्धतीने पोरं घडवायला लागलो. पण त्यांना त्या ठिकाणी संस्कारानं घडले तर ते त्या ठिकाणी घडणार आहेत. म्हणजे मी अनेक पालकांना, अनेक महिला भगिनींना एवढंच सांगतो की आम्ही खूप बिझी झालेलो आहोत. आम्ही पैसा कमवण्याच्या नादामध्ये बिझी झालो, पण त्याचा उपभोग आम्ही त्या ठिकाणी घेत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. संपत्ती कमवण्यापेक्षा एकच संतती चांगली कमवा, एकच संतती चांगली घडवा, आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती तुम्हाला ते मिळवून देतील. अशा पद्धतीने आमची मुलं त्या ठिकाणी घडली पाहिजे. एक 10 बाय 10 खोली होती आणि त्या खोलीमध्ये मुलगा अभ्यास करत होता. मुलगा अभ्यास करत असताना तो दिव्यावर अभ्यास करत होता. त्याची परिस्थिती खूप खराब होती. पण मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं हे दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं हे दिव्याची वात जरा कमी कर, मला झोप लागत नाही. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि त्या दोघांमध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली. त्या आईचे संस्कार त्या मुलापर्यंत त्या ठिकाणी आता जर गेले तर खऱ्या अर्थानं या जयंतीचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा हा संदेश खूप गरजेचा आहे. आज समाजातलं वातावरण जर बघितलं तर तटातटात समाज त्या ठिकाणी विभागला गेलेला आहे. पण मला एवढं सांगायचंय की गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांवर होता. तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेवर होता. ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव राजश्री शाहू महाराजांवर होता. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव अण्णाभाऊ साठेंवर होता. म्हणजे गौतम बुद्धांपासून अण्णाभाऊ साठेपर्यंत सगळ्यांचे विचार एक आहेत. फक्त काही समाजकंटकांनी त्यांना त्या ठिकाणी जाती विभागल्या गेलेला आहे. हे असले चोर पंक्चर आम्ही जोपर्यंत समाजातून काढणार नाही तोपर्यंत आमचा त्या ठिकाणी विकास होणार नाही. या सगळ्या गोष्टीतून भानगडीतून बाहेर पडा आणि त्या ठिकाणी एक आपुलकीचं नातं ठेवून समाजामध्ये जर जगला तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या देशामधलं वातावरण सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आम्हाला कुठंतरी आमचा शाळेमध्ये जो इतिहास शिकवला जातो, शाळेमध्ये ज्या आमच्या पोरावर आज ज्या गोष्टी बिंबवल्या जातात त्याच्यातल्या काही अर्ध्या गोष्टी आज चुकीच्या आहेत. परंतु आमची परिस्थिती तेवढी नाही. आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज फक्त 4थ्या वर्गाच्या पुस्तकात शिकवले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 11वी-12वी मध्ये 1-2 चॅप्टर आहेत. बाकी या गोष्टी आमच्या मुलांना शिकवल्या जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्यापर्यंत जो इतिहास सांगण्यातून येतोय, ऐकण्यातून येतो तो अर्धा चुकीचा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या लोकांचे विचार जर घ्यायचे असतील तर पुस्तकं वाचन करा. पुस्तकाचं वाचन, पुस्तकाचं कपाट आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी यशाच्या शिखरावर नक्कीच त्या ठिकाणी नेणार आहेत. आम्ही आमच्या मुलाला शिकवलं पाहिजे, त्याला घडवलं पाहिजे. परंतु त्याची एक योग्य वय असते आणि योग्य वयामध्ये योग्य वेळेमध्ये जर निर्णय घेतला तर त्याला सांगा तू घेतलेला निर्णय त्या ठिकाणी आता बदलायचा नाहीये. कारण की ज्या व्यक्तीची सुरुवात लवकर होते त्या एक व्यक्तीचं यश तेवढे उंच शिखरावर जातं. सुरुवात लवकर झाली पाहिजे. ज्यांची सुरुवात लेट होते त्यांना आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी साधता येणार नाही. आणि या गोष्टीतून आम्ही कुठेतरी घडणार आहोत. आमचा त्या ठिकाणी जो आजचा कार्यक्रम आहे तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचं आम्ही कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या महिलांनी एक विचार घेऊन पुढे आलं पाहिजे. समाज संघटित करण्यासाठी महिलांचं योगदान नेहमी इतिहासामध्ये पुढे आहे आणि त्या गोष्टीतून आम्ही पुढे येणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देणारे जी काही मावळे तयार केले याचा अर्थ नेमका काय होतो
की शिवाजी महाराजांनी 12 बलुते 18 आलुते वेगवेगळ्या जाती धर्माची लोक जीवाला जीव द्यायला राजे आम्ही जातो म्हणजे तानाजी गेला परत आलाच नाही. मुरारबाजी गेला पुरंदरचा किल्ला घेण्यास परत आलाच नाही. बाजीप्रभू देशपांडे गेले परत आलेच नाही. म्हणजे आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून ही लोक एका राजासाठी का लढत होती, का मरायला तयार होत होती, तर छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या गड किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही.